आज बीडच्या परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे। धनंजय मुंडेंबाबत पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती। या तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती। याबाबत आज परळीच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे। तर संपत्ती खरेदी विक्री व्यवहारामधील फसवणुकीविरोधात सारंग महाराजांनी याचिका दाखल केली होती। यावर देखील आता सुनावणी होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडहून उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडले आहेत। मी उदयकडे जाणार आहे। उदय, खरं तर आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, कारण मुंडेंविरोधातील 2 याचिकांवर आज परळी कोर्टात सुनावणी होणार आहे। काय अपडेट? नक्कीच, कारण 2 वेगवेगळी प्रकरणे आहेत। यामध्ये करुणा शर्मा यांनी निवडणूक शपथपत्राबाबत एक तक्रार ऑनलाईन पद्धतीने परळीच्या न्यायालयात दाखल केली होती, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात करुणा शर्मा यांच्याकडच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नसल्याचं म्हटलं होतं। आणि त्या प्रकरणी यापूर्वी एक जी सुनावणी झाली त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून ही नोटीसच आम्हाला मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर न्यायालयाने ही नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते। आता त्यांचं म्हणणं आता यावेळी मांडावं लागणार आहे। धनंजय मुंडे यांचे वकील हे म्हणणं मांडणार आहेत। तर दुसरं जे प्रकरण आहे ते सारंगी महाजन यांचं आहे। जमीन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक केल्याच्या प्रकरणात त्यांनी तक्रार दाखल केली, ती अंबाजोगाई न्यायालयामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील सुनावणी होणार आहे। आता या दोन्ही प्रकरणात धनंजय मुंडे यांचे वकील कशा पद्धतीने बाजू मांडतात आणि न्यायालय त्यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच उदय, खरं तर आज या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2 महत्त्वाच्या याचिका संदर्भात आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो की त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होते, या संदर्भात पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज नेमकं किती वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे? नक्कीच प्रारंभी अंबाजोगाई येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे। जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहार संदर्भात ही सुनावणी असणार आहे आणि त्यावर आता जे वकील म्हणणे मांडणार आहेत ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे, त्यांनी अंबाजोगाई न्यायालयात हजर होणार आहेत। ते सकाळ साधारणतः 10:30 वाजता हजर होतील आणि त्यानंतर ही सुनावणी होईल। त्यामध्ये ते दोन्ही पक्षाची बाजू मांडली जाईल। त्यानंतर हेच चंद्रकांत ठोंबरे परळी येथील न्यायालयात करुणा शर्मा यांचं म्हणणं मांडणार आहेत आणि त्यावर देखील सुनावणी होणार आहे। साधारणतः अंबाजोगाई न्यायालयातील सुनावणी ही 11 वाजता होईल, तर परळी येथील न्यायालयातील सुनावणी साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास होऊ शकणार आहे। करण, नक्कीच उदय, आपल्याशी असेच जोडलेले रहा। या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांच्या याचिकेवरील याआधीच्या सुनावणीत कोर्टानं काय आदेश दिले होते, काय निरीक्षण नोंदवली होती, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे अंशतः दोषी असल्याचा अंतरिम आदेश आहे। अंतरिम आदेश येईपर्यंत करुणा शर्मा यांना कोणतीही दुखापत होता कामा नये। 18 जुलै 2017च्या वसियतनाम्यात करुणा पहिली तर राजश्री दुसरी पत्नी असल्याचा उल्लेख आहे। कोर्टाच्या आदेशात कोर्टाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। मुलगा शिशिव आणि मुलगी शिवानी आपल्यावर अवलंबून असल्याचं धनंजय मुंडेंचं 2024 मध्ये निवडणूक आयोगामध्ये शपथपत्र आहे। त्यामुळे करुणा मुंडे पहिली पत्नी आणि दोन्ही मुलं धनंजय मुंडेंचीच असल्याचं सिद्ध होतं। करुणा शर्मा बिझनेस वुमन असल्यानं त्या आर्थिक मदतीसाठी पात्र नाही, तर मुलगा शिशिव सज्ञान असल्यानं त्याला देखभाल खर्च देता येणार नाही। मात्र शिवानी मुलगी असल्यानं लग्न होईपर्यंत देखभाल खर्चासाठी पात्र ठरवण्यात आलं। व्यवसाय करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यापेक्षा राजकारणी धनंजय मुंडेंचं उत्पन्न अधिक आहे। त्यामुळे करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000 रुपये देखभाल खर्च द्यावा लागणार आहे। कन्या शिवानी हिला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 रुपये देखभाल खर्च द्यावा लागणार आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, खरं तर आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढच होताना दिसते। आधी खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात, त्यानंतर राजीनाम्यासाठी दबाव होता, राजीनामा झाला। आता अखेर आज महत्त्वाच्या मुद्द्यांवर, महत्त्वाच्या 2 केसवरती आज सुनावणी होणार आहे। नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या समोरील अडचणी गेल्या काही दिवसात सातत्यानं समोर येत असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या निकटवर्ती वाल्मिक कराड यांचं नाव आलं।
आणि त्यानंतर पासून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती. अखेर नुकताच त्यांनी राजीनामा देखील दिला या प्रकरणात. आता दुसरं म्हणजे करुणा शर्मा यांनी कौटुंबिक न्यायालयात मुंबई येथे जो दावा दाखल केला होता त्यावर देखील न्यायालयाने निर्णय दिला. आता त्यावर पुढच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं समजतंय. तर दुसरीकडे परळी येथील जे न्यायालयात आहे ते निवडणूक शपथपत्राबाबत त्यांनी तक्रार अर्ज दाखल केलाय. त्यावर आता आज सुनावणी होणार आहे. दुसरीकडे सारंगी महाजन यांनी देखील एक अर्ज दिलेला आहे. त्यावर अंबाजोगाई येथील न्यायालयात सुनावणी होणार आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर राजकीय दृष्ट्या अडचणीमध्ये असलेल्या धनंजय मुंडे हे न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे सुद्धा चर्चेत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय. करण. नक्कीच उदय, या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर करुणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात खोट्या माहितीची तक्रार दिल्याचं सुद्धा कळते. धनंजय मुंडेंविरोधातील 2 याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतं की धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंडेंविरोधातील 2 याचिकांवर आज परळी कोर्टात सुनावणी होणार आहे.